आपल्या मधल्या वेळच्या नाश्त्यासाठी किंवा जर पाहुणे येणार असतील, आता रक्षाबंधन तर जवळ येतच आहे, तर त्यासाठी आपल्याला नाश्ता बनवावा तर लागणारच आहे. तर त्या पाहुण्यांसाठी आपल्याला हा स्पंजी ढोकळा कसा बनवायचा ते मी तुम्हाला टिप्ससहित सांगणार आहे. तुमचाही ढोकळा असाच बनेल. तर एका कढईमध्ये मी 3 ग्लास पाणी ओतून घेतलं आहे आणि स्टीम करायला ठेवलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची. तोपर्यंत आपण ढोकळ्याचं बॅटर करून घेऊया. 2 कप बेसन घेतलं आहे, बारीक दळलेलं बेसन आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप दही घेतलं आहे आणि 2 मिरच्या घातल्या आहेत आणि साखरेचे 3 टेबलस्पून घालून घेतलेले आहेत आणि अर्धा टीस्पून मी हळद घातली आहे, अर्धा टीस्पून हिंग घातलं आहे आणि सायट्रिक ॲसिड भेटतं बाजारात, ते आपण अर्धा टीस्पून घालून घेतो आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे 1.5 टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि 3 मोठे चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. ह्याप्रमाणे तेलही घालून घ्या आणि अर्धा कप मी पाणी घालून घेते आहे बघा याप्रमाणे. आणि एका भांड्याला मी तेल लावून घेते. आधीच आपण तेल लावून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून मी इनो घालून घेतलं आहे. याप्रमाणे इनो घालून घेतले. 2 कपला बेसन असेल तर 2 टेबलस्पून इनो घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये मी आता ते ओतून घेतलं आणि स्टीमरमध्ये ठेवून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे. आणि 25 मिनटं फास्ट गॅसवरती आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, वाफून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठी मी राई जिरं घातलं आहे, 2 मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे आणि मिरच्या कढीपत्ता मी त्यात घालून घेतला आहे आणि याप्रमाणे फोडणी आपण घालून घेतलेली आहे. आणि त्यामध्येच मी आता अर्धा कप पाणी घालून घेतलं आहे आणि ती उकळी येईपर्यंत मी त्याला गरम करणार आहे बघा. याप्रमाणे उकळी आली. आता आपण ती फोडणी थंड करून घेऊया. आपला ढोकळा तयार झालेला आहे. 25 मिनिटांनी मी चेक करत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे आणि ह्याप्रमाणे ढोकळा आपण एका प्लेटवर काढून घेतला आहे बघा. किती स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. याप्रमाणे थंड झाल्यावरती आपण कापून घेणार आहोत. थंड झाल्यावर कापून घ्या म्हणजे व्यवस्थित कापला जाईल. आणि याप्रमाणे आपण त्यामध्ये फोडणी आता घालून घेऊया. थंड झालेली फोडणी आपण त्याच्यावर घालून घेतली. याप्रमाणे आपला स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. हा गुजराती ढोकळा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार.